तुम्ही कधी मिरच्या वाफवून ही रेसिपी करून पाहिली का? नसेल पाहिली तर सगळ्यात पहिल्यांदा रील सेव्ह करून घ्या आणि शेअर करून ठेवा. बऱ्याच वेळा काय होतं, भाजी असून सुद्धा भाजी खाऊ नाही वाटत किंवा मग भाजीला तोंडाला चव सुद्धा नसते. तर अशा वेळी चटकन उठायचं आणि पटकन मिरच्या वाफवून घ्यायच्या आणि ही रेसिपी करून खायची. मग बघा, घरातल्यांना सुद्धा तोंडाला चव आल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या सुद्धा. मग त्यासाठी काय करायचं बघा, सगळ्यात पहिल्यांदा मिरच्या घ्यायच्या. तर मिरच्या इथे स्वच्छ धुवून घेतल्या, साईडला ठेवून दिल्या. आता इथे पहा, देठ वगैरे अजिबात काढायचं नाहीत. लगेच साईडला पॅन ठेवून घ्यायचा. त्याच्यामध्ये 2 चमचे धणे घालायचे, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा काळी मोहरी, 1 चमचा पिवळी मोहरी घालून घ्यायची. हे सर्व जिन्नस आपल्याला मध्यम आचेवरती व्यवस्थित अशी भाजून घ्यायचे, करपवायचे नाहीत. गॅस बंद करून द्यायचा आणि मध्ये जागा बनवायची आणि त्याच्यामध्ये अर्धा चमच इतकं मेथी घालून ती सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायची. आता हे सगळे जिन्नस आपल्याला साईडला ठेवून द्यायचे. तोपर्यंत इकडे चाळणीमध्ये पाणी सुद्धा व्यवस्थित असं गरम झालेलं आहे. पाणी पहिल्यांदा आपल्याला गरम करून घ्यायचं आणि प्लेट ठेवून पहा, इथे मिरच्या याच्यावरती घालून घ्यायच्या आणि लगेचच या मिरच्यांना झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिटं व्यवस्थित अशा वाफवून घ्यायच्या. मिरच्या वाफतायत तोपर्यंत आपण इकडे ना त्याच पॅनमध्ये पाव वाटी इतकं तेल घेतलेलं आहे. आता इथे नॉर्मल आपण जे खाण्यासाठी वापरतो भाजीसाठी तेच तेल घेतलेलं आहे. याच्याऐवजी तुम्ही राईचं तेल सुद्धा इथे वापरू शकतात. लगेच तेल कडकडीत धुरी येईपर्यंत गरम करून घ्यायचं. तोपर्यंत इकडे मसाला सुद्धा आपण ओबडधोबड असा वाटून घेतलेला आहे. मसाला कसा वाटला ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे. इथे पाहू शकता, तेल अगदी धुरी येईपर्यंत तुम्हाला दाखवलं, कडकडीत गरम करून घेतलं. मिरच्या सुद्धा मस्त अशा वाफल्या आहेत, त्या सुद्धा काढून घ्यायच्या. आता वाफल्या कशा ते तुम्ही इथे पाहू शकता, व्यवस्थित अगदी वाफले, चपट्या झालेल्या आहेत, म्हणजे वाफलेल्या आहेत. आता नंतरच आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आणि मगच ह्याचे देठं काढून घ्यायचे आहेत. देठं काढून घेतली की लगेच व्यवस्थित अशा पुसून घ्यायच्या आणि मग आपल्याला या पद्धतीने कट करून घ्यायचे. तर इथे ना तुम्ही तिरक्या आकारामध्ये, आता मी व्हिडिओमध्ये दाखवते अशा सुद्धा तुम्ही कट करून घेऊ शकता. तर आता सर्व मिरच्या इथे कट करून घेतल्या, एका प्लेटमध्ये काढून घेतल्या. मिरच्यांना पाण्याचा अंश अजिबात राहिला नाही पाहिजे. लगेच त्याच्यावरती चवीपुरतं मीठ घालायचं, हळद पावडर घालायची आणि लिंबाचा रस पिळून घ्यायचा. आता इथे अर्धा लिंबाचा रस मी वापरलेला आहे, तुम्ही 1 लिंबाचा रस वापरला तरीही चालेल. नंतर इथे एव्हरेस्टचं मिरची पावडर घालून घेतली, 1.5 चमच इतकं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित टॉस करून घेतलं की व्यवस्थित मसाला अगदी मिरच्यांना लागला जातो. त्याच्यानंतर थंड करून घ्यायचं पूर्णपणे तेल आणि मगच आपल्याला याच्यामध्ये हे घालून घ्यायचं आहे. जे धूर निघेपर्यंत गरम करून घेतलेलं जे तेल होतं तेच इथे वापरलेलं आहे. ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जो ओबडधोबड वाटून घेतलेला आपण मसाला होता तो ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. अगदी आतपर्यंत मसाला व्यवस्थित गेला पाहिजे. अर्धा राहिला होता तो सुद्धा मी व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घेतला आणि अगदी इन्स्टंट असं आपलं हे चटपटीत मिरचीचं लोणचं तयार झालं. जेव्हा कधी भाजीला काही नाही आहे किंवा भाजी असून खाऊ नाही वाटत, त्यावेळी इन्स्टंट हे लोणचं तुम्ही बनवून खाऊ शकता. अगदी वर्षभर टिकतं, 4-5 महिने सुद्धा वरती टिकू शकतं. नक्कीच तुम्ही सुद्धा बनवा. पाणी मात्र अजिबात कुठेही पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे. कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर एक लाईक आणि चॅनलला मात्र फॉलो करायला